नमस्कार, कसे आहात? मजेत ना? आजचा आपला टिफिन सिरीजचा तिसरा एपिसोड आहे आणि आपण आजच्या एपिसोड मध्ये बघणार आहोत ज्वारी पनीर बाईट्स। आता ह्याला नाव तुम्ही काही देऊ शकता, पण ही एक हेल्दी आणि खूप प्रोटीन आणि पोटभरीची असा हा टिफिन रेसिपी आहे। ह्याच्यासाठी साहित्य खूप काही लागणार नाहीये, पण ही हेल्दी रेसिपी आहे 100% खरं। 200 ग्राम पनीर, 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, 1 वाटी ज्वारीचं पीठ, कोथिंबीर, तीळ, दही फेटून घ्यायचं ते थोडंसं, चाट मसाला, हिरवी मिरची। पनीर किसून घ्या। ह्याच्यामध्ये मी फक्त बेसिक मसाले ॲड केलेले आहेत, पण जर तुम्हाला स्पाइसनेस अजून जास्त हवा असेल तर तुम्ही हिरवी मिरची, लसूण, आलं हे मिक्सरमधून असं थोडंसं जाडसर काढा, ते ॲड करा। त्याच्यानंतर गरम मसाला तो पण ॲड ऑन केला तरी चालू शकेल। आता हे सगळे पदार्थ एकत्र करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये पीठ ॲड करायचं। ज्वारीचं पीठ हे हेल्दी आहे, प्लस ते बाइंडिंगचं काम करतं आणि ज्वारीच्या पिठाला स्वतःची अशी चव नसते डाळीच्या पिठासारखी, त्याच्यामुळे ह्याचा वेगळा फ्लेवर येत नाही। तुम्हाला त्याच्यामध्ये पनीरचाच फ्लेवर येतो। दही जे टाकाल ते थोडंसं फेटून टाकलं तर अजून चांगलं आहे। सगळे इन्ग्रेडियंट टाकून घ्या, त्याच्यानंतर त्याचा छान असा गोळा बनवा आणि त्याच्या छोट्या छोट्या पॅटी तयार करा। ह्या तयार केलेल्या पॅटीज कढईमध्ये किंवा तव्यावर कशावर तेल किंवा तूप, बटर काही टाका आणि दोन्ही बाजूनी छान अशा खरपूस भाजून घ्या। फक्त भाजताना एकच लक्षात घ्या की पॅटीज जेव्हा टाकाल तेव्हा एका बाजूने टाकल्यानंतर त्या पूर्ण ब्राउनिश होऊ द्या आणि हे एकदम स्लो गॅसवर करायचं आहे आणि झाकण ठेवून करायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला थोडीशी वाफ येणं गरजेचं आहे। हे बाईट्स तुम्ही दही, सॉस किंवा दह्यामध्ये थोडीशी पुदिन्याची चटणी मिक्स करून त्याचा एक डिप बनवा आणि त्याच्यासोबत सुद्धा सर्व करू शकतात। तयार आहे आपला हेल्दी आणि पोटभरीचा असा मुलांसाठीचा डबा। माझी रेसिपी आवडली असेल तर गौरी कट्टा या माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।